त्याचमुळे त्याच्यावरती मोठी प्रशांत, मी कारवाई पुन्हा होईल. एकदा तुझ्याकडे येतो. एक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे येते. जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये पुन्हा एकदा हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे आणि भारतीय जवानांनी हा घुसखोरीचा प्रयत्न जो आहे तो हाणून पाडलाय. भारत पाक सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न झालेला आहे आणि अर्थात या प्रयत्नाला पुन्हा एकदा भारतीय सैन्याने हाणून पाडलेला आहे. प्रशांत आपल्या सोबत आहेत. प्रशांत, हा जो सीमावर्ती भाग आहे, सामा सेक्टरमध्ये एवढ्या हालचाली होण्यामागचं कारण काय? का तिथं सातत्याने टार्गेट केलं जात आहे? ज्या पद्धतीने माहिती मिळते साधारणतः की हा जो परिसर आहे सांबा, आपल्या जर बघितला आपण तर या इथे मोठ्या प्रमाणात इथून गेल्या अनेक वर्षांपासून जर बघितला आपण विलास, तर आपल्याला थोडं 3 ते 4 वर्ष मागे जावं लागेल की ज्यावेळेस 370 कलम हटवलं आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये अर्थकारण बदलायला सुरुवात झाली. काश्मीरमध्ये अर्थकारण बदलायला सुरुवात झाली. माफ करावं, अर्थकारण बदलायला सुरुवात झाल्यानंतर ज्या पद्धतीने माहिती मिळते तिथे सर्वसामान्य युवक जे आहे हे विविध क्षेत्रामध्ये विविध व्यवसायांमध्ये गुंतायला सुरुवात झाली आणि त्या निमित्ताने काश्मीरमध्ये विकासाची दिशा वाहायला लागली आणि विकासाची व्हायला लागलं. अशा दरम्यान पाकिस्तानचे खास करून पाकिस्तानचा प्रयत्न असायचा की काश्मीरी युवकांना खास करून दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी करून द्यायचा. त्याच्याबद्दल तिथल्या युवकांनी नाराजी व्यक्त केली. ते आपल्या व्यवसायाकडे वळले. त्यामुळे प्रशिक्षित जे खास करून परदेशी दहशतवादी आहेत त्यांची संख्या काश्मीर खोऱ्यामध्ये वाढायला लागली आणि काश्मीर खोऱ्यामध्ये जेव्हा परदेशी दहशतवादी संख्या वाढायला लागली अशावेळी या सांबा सेक्टरमधून जास्तीत जास्त परदेशी दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये प्रवेश मिळावा यासाठी पाकिस्तान लष्करने खास करून गोलाबारी करायचं आणि या गोलाबारीच्या माध्यमातून घुसखोरी होण्याचा प्रयत्न असायचा. पण असे प्रयत्न आता हाणून पाडले जात आहे. बिलकुल, ते प्रयत्न हाणून पाडले जातात. भारतीय लष्कराच्या वतीने चोख असं उत्तर या ठिकाणी देऊ केलं जात आहे. घुसखोरीचा प्रयत्न होता सांबामध्ये आणि हा प्रयत्न देखील भारतीय लष्कराने थांबवलेला आहे. वारंवार पाकिस्तानला त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाला थांबवण्याच्या बाबतीत उत्तर दिलं जात आहे. विशाल, या घडीची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी संपूर्ण या प्रकरणाला आणि ह्या ऑपरेशन सिंदूर मधला खरं तर कलाटणी देणारा हा प्रसंग म्हणावा लागेल.